मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं पडगम हे वाजलेलं आहे. मात्र जागा वाटप यामध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचमधनंच नेमका कसा सुवर्ण मध्य काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना आणि भाजप यांच्या महायुतीचे महत्त्वाचे नेते हे देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. माझ्यासोबत बोलण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळेजी आहेत. शेवाळे साहेब, नेमकं गणित राहिलंय कुठे, अडलंय कुठे, किती जागा अद्याप चर्चेसाठी बाकी राहिलेल्या आहेत? आता गणित कुठलंच अडलेलं नाही आहे. आता अंतिम टप्प्यात आहे आणि दोन्ही पक्ष समन्वयाने याच्यातून मार्ग काढलेला आहे. जिंकणं आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्यामुळे शिवसेना असेल अगर भारतीय जनता पार्टी, त्याचा उमेदवार कुठला जिंकेल हा आम्ही क्रायटेरिया ठेवलेला आहे आणि त्यानुसार आम्ही जागा वाटप केलेली आहे. आज अंतिम बोलणी झाल्यानंतर उद्या जागा वाटपाच्या संदर्भातली घोषणा पण होऊ शकते. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोघे या जागा वाटपाच्या संदर्भातली घोषणा करू शकतात. ज्या पद्धतीने हा क्रायटेरिया ठरलेला आहे जिंकून येणाऱ्या जागा, हाच क्रायटेरिया विधानसभेत देखील होता. मग या विधानसभेत देखील कमी जागा घेऊन जास्तीत जास्त निवडून आणण्यासंदर्भातला क्रायटेरिया राहणार आहे की जागा वाटप हे नेमकं कसं, संख्याबळ कसं राहील? नाही, संख्याबळाच्या बाबतीत उद्याच त्या संदर्भातली घोषणा होईल, कारण अंतिम टप्प्यात चर्चा चालू असल्या कारणामुळे संख्याबळाचं बद्दल बोलणं आत्ता उचित ठरणार नाही आहे. परंतु 227 जागेवर महायुती लढेल हाच एक हे ठेवलेलं आहे. त्यांचा पक्ष की आमचा पक्ष असं नाही, आपला महायुतीचा उमेदवार ह्या भावनेतूनही आम्ही निवडणूक लढवतो आणि 150पेक्षा जास्त निवडून महापौर बसवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि मराठी महापौर कुठल्याही परिस्थितीत महायुतीचा आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकून दाखवणार आम्ही. शेवाळे साहेब, खरं तर संकल्प आम्हाला पटतो आहे. मात्र ज्या पद्धतीने रात्री उशीरपर्यंत प्रत्येक जागांवरती डिटेलिंग करून ज्या चर्चा सुरू आहेत आपल्या, यावरनं हे देखील रस्सीखेच पाहायला मिळते आहे की प्रत्येक जागेसाठी जितकी रस्सीखेच आहे ही देखील तितकीच पाहायला मिळते आहे. मग नेमकं याची घोषणा उद्या होईल, पण इच्छुक उमेदवारांची यादी आपल्याकडे फार वाढलेली आहे. जवळपास 2700 फॉर्म हे आपल्याकडे इच्छुक उमेदवारांचे आलेले पाहायला मिळाले. बरोबर, कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक 7 वर्षानंतर होते आणि गेल्यावेळी निवडणूक कमळ आणि धनुष्यबाण हे वेगळे लढल्या कारणामुळे 227 ठिकाणी त्यांच्याकडे पण उमेदवार आहे आणि आमच्याकडे पण उमेदवार आहेत. त्यामुळे जागा वाटपासंदर्भात विचार करताना ज्यांनी गेल्यावेळी निवडणूक लढवली होती त्यांची पण इच्छा आहे. इच्छुक उमेदवार तर खूप वाढलेले आहेत. जसं आपण सांगितलं की 2700पेक्षा आम्हाला आमच्याकडे जास्त इच्छुक आलेले आहेत. एका वॉर्डमध्ये तर काही ठिकाणी 25-30 असे इच्छुक आहेत. तर अशावेळी कारण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि गेले कित्येक वर्ष ही निवडणूक न झाल्या कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण एक उत्साह आहे या निवडणुकीत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा आदर ठेवून त्यांना पण राजकीय सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून दोन्ही पक्ष आम्ही काम करतात. परंतु कुठेही महायुतीला नुकसान होणार नाही याची काळजी घेतो. म्हणून मी वारंवार सांगतो की महायुती कशी जिंकेल, पक्ष आमच्या दृष्टिकोनातून आता महत्त्वाचा नाही, महायुती कशी जिंकेल या दृष्टिकोनातून आता जागा वाटपासंदर्भातचा आम्ही फॉर्म्युला ठरवला आहे आणि मला विश्वास आहे सन्मानपूर्वक तोडगा निघणार आहे. दोन्ही पक्षांचा सन्मान राहील असा हा फॉर्म्युला जागा वाटपाचा असणार आहे. प्रामुख्याने सांगायचं झालं तर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये चांगलं पक्षाला यश मिळालेलं पाहायला मिळालं. नगराध्यक्षाच्या ज्या निवडणुका झाल्या तिथेही चांगला परफॉर्मन्स होता. नगरपालिकेमध्ये काही आव्हानंही आता उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात. मराठी वोट बँक ज्यासाठी शिवसेना कायमच लक्ष राहिलेली आहे, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, हे किती आव्हान मुंबईसाठी आपल्याला वाटतं? नाही, हे आव्हान वाटत नाही, कारण आपण लोकसभेत पण बघितलं आणि विधानसभेत पण बघितलं. जो वोट शेअरिंग आहे तो धनुष्यबाणाला जास्त आहे. 43.7% मुंबई शहरामध्ये धनुष्यबाणाला शिवसेनेला वोटिंग झालेलं आहे, जे उबाटापेक्षा पण जास्त आहे. आणि मराठी माणसाचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी शिवसेनेचेच आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे मराठी मतदार हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो आणि म्हणूनच त्यांनी शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे. आज उर्वरित महाराष्ट्रात जर बघाल तर 56 अधिकृत असेल, पण 70पेक्षा जास्त नगराध्यक्ष आमचे निवडून आलेले आहेत. आणि काल निवडणूक आयोगाने घोषित केले त्याप्रमाणे 1200 किंवा 300पेक्षा जास्त नगरसेवक पण निवडून आलेले आहेत. त्यामुळे शिवसेना एकत्र ज्यावेळी होते त्यावेळी पण एवढे नगराध्यक्ष निवडून आले नव्हते, त्यावेळी पण एवढे नगरसेवक निवडून आले होते. तेवढे नगरसेवक आज धनुष्यबाण आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठीच माणसं आहेत ना, त्यांनीच तर वोटिंग केली आहे. त्यामुळे मराठी माणसांनी दाखवून दिलेलं आहे की
की ही शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब हे बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातात म्हणून एवढं मतदान होतं. दुसरं मी सांगू इच्छितो की हे जेवढे मतदान झालेले जिल्हे आपण बघाल, तालुके बघाल, त्या जिल्ह्यातले तालुक्यातलेच लोक मुंबईत राहतात ना. आज कोकणात नगराध्यक्ष आमचे निवडून आले, कोकणातलेच लोक मुंबईत राहतात. आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल, ज्या ज्या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष निवडून आले तेच लोक मुंबईत राहतात. त्यामुळे ते काय मराठी माणूस नाही, तोच गावी जाणार आहे ना. तिथे गावी जाताना तो मत व्यक्त करतो, तर ते गावी त्याने जे मत व्यक्त केले ते मत ते मुंबईत पण व्यक्त करणार आहे. त्यामुळे मराठी माणूस हा या दोन भावांच्या एकीमुळे असं काही विचलित होणार नाही आहे. मराठी माणसाने ठाम हे केलेला निर्णय केलेला आहे महायुतीच्या पाठीशी उभं राहायचं. कारण केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार, आणि जर मुंबई महानगरपालिकेत महायुतीचं सरकार आलं तरच मुंबईचा विकास होऊ शकतो. बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे हा एक नारा मध्यंतरीच्या विधानसभेत खूप जोरदार झाला आणि त्याचा फायदा महायुतीला झाला. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी म्हटले की आता मराठी माणूस जर बटला तर कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि मराठी माणसाला साथ घातलेली आहे एकत्र येण्यासंदर्भात. आम्ही एकत्र आलोय, आता तुम्ही एकत्र होऊन आमच्या सोबत या पाठीशी उभे राहा असं म्हटलेलं आहे. आपलं कुटुंब वाचवण्यासाठी केविलवाणी हा प्रयत्न चालू आहे. कारण आपण बघाल त्या दिवशी महायुतीची घोषणा झाली त्यावेळी व्यासपीठावर फक्त कुटुंब होतं, पत्नी, मुलगा आणि दोघे भाऊ. त्यामुळे ही भावकीची निवडणूक आहे, ही विकासाची निवडणूक आहे. ही कुठली गावकी भावकीची निवडणूक असते ना, तशी नाही आहे. त्यामुळे लोक ह्या कुठल्या ह्याला आव्हानाला बळी ठरणार नाही आहे. लोकांना विकास हवा आहे. लोकांनी बघितलं आहे, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, STP असेल, मेट्रो असेल, मुंबईचा जो विकास झपाट्याने होतो आहे तो केंद्र राज्य सरकारच्या आशीर्वादानेच होतो आहे. जर मुंबई महानगरपालिकेत दुसऱ्याची सत्ता आली तर सगळे प्रोजेक्ट अडकवण्याचंच काम त्यांच्यामार्फत होईल. आपण बघाल तर मेट्रो कार शेडचं कित्येक वर्ष रखडलेला प्रकल्प, कोस्टल रोडच्या बाबतीत पण कित्येक वेळा निर्णय घेण्यात विलंब लागला, अटल सेतूच्या बाबतीत पण. अशा ह्या सर्व गोष्टी ज्या रखडलेल्या होत्या त्या महायुतीच्या माध्यमातून फास्ट ट्रॅकमध्ये काम चालू झालं. आणि आता मुंबईला आपण आर्थिक राजधानी जी आहे ती इंटरनॅशनल राजधानी, त्याचा इंटरनॅशनल फायनान्स सेंटर बनवण्याचा आपला प्रयत्न. आणि त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार, राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी जो प्रोजेक्ट आहे 2047चा विकसित भारतचा, त्यात मुंबईची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण मुंबई भारताला जर आर्थिक आपण इकॉनॉमीच्या याच्यावर 3rd रँकवर आणायचं असेल तर मुंबईची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. MMR रिजनची भूमिका, MMR रिजनमध्येच 1.5 ट्रिलियनचं पोटेन्शियल आहे असं नीती आयोगाने सांगितलेलं आहे. त्यामध्ये 1.5चं पोटेन्शियल आर्थिक आपल्याला हे जर करायचं असेल तर महायुतीची सरकारच येणं अत्यंत जरुरीचं आहे. म्हणून लोक महायुतीच्या पाठीशी, कारण 1.5 ट्रिलियन झालं तर इथे विकास होणार, इथे रोजगार उपलब्ध होणार आणि प्रत्येकाच्या विकसित भारत म्हणजे डेव्हलप कंट्री आणि डेव्हलप मुंबई झाली, जे 2034चा आपला एक संकल्प आहे, तरच देश विकसित होऊ शकतो. त्यामुळे देशाच्या विकसित होण्याची सुरुवात ही मुंबईपासून होणार आहे. आता या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने पाहिलं तर शिवसेनेने महानगरपालिकेमध्ये निवडलेल्या मागील ज्या जागा जर आपण पाहिल्यात तर त्या 100च्या कायमच पुढे राहिलेल्या आहेत. आता शिवसेना ही 100च्या पुढे जागा लढवणार का, की शिवसेना 100च्या आतमध्ये समाधान मानणार? नाही, जागा संख्या महत्त्वाची नाही, जागा जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जिंकणारी जागा घेणं हे आमच्या दृष्टिकोनातून प्राधान्य आहे. संख्या पाहिली तर 150 पण संख्या घेऊ शकतो. ती 100च्या आत तुम्ही लढवणार का? नाही, संख्याच्या बाबतीतचा उलगडा तुम्हाला उद्याच होईल. आमचा क्रायटेरिया काय, जिंकणं महत्त्वाचं आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जिंकणाऱ्या ज्या सीट आहेत त्या जास्तीत जास्त घेणं हे आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट की ज्याचा वारंवार माननीय मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब उल्लेख करतात, 2026 हे आमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचं वर्ष आहे. कारण 23 जानेवारी 2026ला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शताब्दी वर्ष चालू होणार आहे. त्यामुळे ह्या शताब्दी वर्षाला एक माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या इच्छेप्रमाणे महानगरपालिकेवर भगवा फडकून त्यांना एक भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्याचा आमचा एक संकल्प आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर संख्या महत्वाची नाहीये, तर जागा जिंकणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2026 जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं शताब्दी वर्ष राहील त्यामध्ये महापालिकेवरती भगवा फडकणं हेच खूप महत्वाचं असल्याचं मत हे राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलेलं आहे. जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे